परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं
पांडुरंगम कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकाकतिजुधिकामोदिवक्त्रम खलानीशवादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मस्तकहि पायावरी या वारकरी सेनापती माझी रंगाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी माझी वाणी तुझी वर्णी गुणनाव ऐसी देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणान की जय श्रीमद भागवत पुराण की जय बजरंग बली की राधा रानी की जय सद्गुरु रिद्धिनाथ महाराज की
नंबर 2, भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान परमात्मा अवताराला येण्याचे 2 कारण बघितली होती आपण. पहिलं कारण काय होतं की जेव्हा धर्म बुडायला लागतो ईश्वर तेव्हा या पृथ्वीवर अवताराला येत असतो. आणि दुसरं कारण आपण बघितलं होतं की जेव्हा साधू संतांना त्रास होतो तेव्हा भगवान परमात्मा अवताराला येत असतो. देवकी आणि वसुदेवाचा विवाह आपण बघितला होता, इथलं होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव बघितला होता. वसुदेवजी इथं भगवान
मैया आडवी आली. यमुना मैयाला पार करून पुढे जायचं होतं. यमुना मैयाला पार करून पुढे जायचं होतं. भगवान परमात्म्याने त्या यमुना मैयाने ठरवलं गळ्यापर्यंत पाणी आलं पण तरी देखील काय होत नाही. तर सज्जनो, भगवान परमात्मा मला दर्शन देत नाही. वसुदेवजींच्या तोंडापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी आलं तरी देखील आणि यमुना मैयाला भगवान परमात्मा दर्शन देत नाही. शेवटी भगवान परमात्म्याने ठरवलं, आता जर मी हिला दर्शन दिलं नाही तर ही माझ्या बापाला बुडवून मारून टाकेल. म्हणून भगवान परमात्म्याने हळूच टोपलीच्या बाहेर आपला अंगठा दिल्याबरोबर सज्जनो यमुना मैया काय झाली, दुभंगली गेली. दुभंगली गेली. सुंदर नामचिंतनानं स्वागत करूया. सुस्वागतम कृष्ण. हळू, एकदम हळूहळू यायचं. एकदम हळूहळू, एकदम हळू, एकदम हळू. सर्वांनी टाळी सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्ण. सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण.
मंडळी लग्न लावायचं का? शुभ